हॅलो, हा बोल ना. काय नाही, शेतफळ काढीत होते, डोळा पडलेली. हा आदू होय, काय नाही झोपलाय त्यो. हा काय म्हणती, कस काय ध्यान झालं आज? धोंडे खायला होई. अयो माझ्या लक्षात बी नव्हतं धोंड्याचा महिना आहे म्हणून. बरं झालं तर ध्यान काढलं, नाही तर ते म्हणले असते धोंडे खायचं नाही बोलत घरच्यांनी. हा हा बघू ना, येऊ बघू, त्यांना विचारून. आता काय माझ्या हातात थोडी यायचं, त्यांना विचारून सांगते फोन करून. हा त्यांना विचारते ना. काय म्हणते मग? हा अगं सांगते ना विचारून. हा त्यांच्या मनाने ना सगळं, आता माझ्या मनावर थोडी यायचं का नाही. इकडे यायचं म्हणलं लय त्रास होतो ना त्यांना. ते रस्ता खराब आहे ना ग आपल्या तिकडे यायला, मग ती लय चिडचिड करते. तर चालतंय. हा काय नाही, मी फोन करते तुला उद्या नाही संध्याकाळी करीन, सांगून यायचंय का नाही. हा चालते, ठेवू का मग? हा हा ठेव. हा ठेव मग. कुठे गेलती? सीताफळ बघत होती. शिकले का? काही डोळा पडले, काही नाही, काही नाही पडला. आईचा फोन आलता ना. हा मग दोंडे खायला बोलले आपल्याला. दोंडे खायला का दगड? म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? मग दोंडेच खायला बोलले का? मग धोंड्याचा महिना म्हणलं दोंडे खायलाच बोलला असं. पण आता काहीतरी काम निघल्याशिवाय नाही बोलले. काम म्हणजे काय, तुम्हाला काय तिथे जावायला काम करून घ्यायला बोलित काय? मग आता गेल्या वर्षीला बोलिलं एकदा, तर ते 3 वर्षातून येतो. गेल्या वर्षीला बोलिलं सापार शिकरीलं, खुरडं बनिलं, बाजरी काटली, अजून काय काय करायचं. आता बी काहीतरी असेल. काय होतं म्हणजे मग तिथं काम करायला जायचं काय? मग काय काय सांगते काय तुम्हाला, एखाद्या वेळेस स्वतः असते. मला नाही जमत ते दोंडे फिरले, तूच खाते. मीच खा म्हणजे मग तुम्हाला यावं लागलं, तुम्ही जावायचं माझी धोंड्याचं. आपण ते काही काम सांगत तिथं आल्यावर बाजरी काठेवून पुढं काय काही कर. अहो एखाद्या सांगितलं असं, मग काय होतं केल्याने? एखाद्या वेळेस म्हणजे जावं कसं काय काम सांगत ते? कसं काय म्हणजे काय होतं केल्यावर? मी नाही करीत का तुमच्या काम कायमच? तुमचं तिथं म्हणजे मग येतं काय, तू कर्तव्य करतोय म्हणजे तू काय जावं काय झालं? तुम्ही काय जावाय काय बोलत काय बोलते म्हणजे? एखाद्या वेळेस केलं लगेच लागेल बोलायला. जाऊ, पण ते काय पोळ्या फेळ्या काय मला जमायचं नाही. तर मग काय करायचं तुम्हाला? ती मटण लागेल मला तिथं. लय शहाणे तुम्ही. शहाणे काय? धोंड्याला कोणी मटण केलं? कोणी केलं म्हणजे? ती लोक तिकडे मला लोकांचं सांगू नको आणि काय नको, मला मटण लागत आहे तरच येतो, नाही तर येत नाही. धोंड्याला कुठं मटण असतं का? मला काय सांगते ती लोक, मटण खाऊ नाहीत नको, मला खायचे. तुमचं एक नावानेच काय करू बाई आता? मटण नसतं धोंड्याला. जरा नसून दे ना, तू दोंडे खा, नाही तर तिकडे पोळ्या खा, पुऱ्या खा, काही खा, मला नाही सांगू, मला मटण पाहिजे. मग जायचं नाही धोंडे खायला? जाऊ ना. मग काय गोष्ट आहे काय? जाऊ ना मग, चला ना, सांगते मी फोन करून बरं जाऊ. मग ते होईल ना सगळं? काय ती मटण फिटन सगळं काय असेल, ते कपडे कुठं आणते ते होईल का? आता जावायने एवढं एकूण पुढून सांगितलं म्हणलं सांगावंच लागेल मला करायला. आणि काय तिथं काय नाही इलाज काय? हा काय बाय अवघड मटण म्हणलं. बरं चला याच बघू आणि ते कपडे, एक अंगठी, कुठं काय असेल ते सगळं ओके पाहिजे. काय नाही काय तरच येईल. काय करायचं नाही. मग लय हुशार लोकांना 5-5 येतं, मला एखादी तारी होणी तरी करा ना. अंगठी बिंगठी काय एवढी सुंदर बायको दिली तुम्हाला, अंगठी काय पाहिजे? ती तिकडे मला सांगू नको ती सुंदर बायको पुढं काय. मग तुला करायचं त्यांना सांगता येते का असं? नाहीतर मग जाऊ दे. मग काय सांगावंच लागेल म्हणलं तर काही जावं एकुलते. हा मग तरच. आणि त्यांना सांग काय काम करायला लागलो यांना आलो सांगते ना. नाही तर ही कर ती कर, कुठं बैमुग काढेव, कुठं काय, हीच काम असते काहीतरी. होईल ना मग ती मटण भेटणं होईल ना. मी किती 2 हाडकं खाणार आहे. मा नाव खाली तुम्ही चुपून काढता ना सगळं वापरपर्यंत उघड येऊस तर. हा जमल का? मग आता येतं का नाही? येतो ना. पण ते सगळं झालं पाहिजे ना भाऊ. काय सगळं? म्हणजे तुला सांगितलंय ना तेवढं सगळं झालं पाहिजे.
त्यांच्या जेवढं होईल तेवढं करते. नाहीतर म्हटलं मी आहे ना तुला रोडवरून सोडून येतो, तुला जेवत नाही, चहा पान नको काय नको, म्हटलं मी येतो. कवा मी राहिलं तिथं तुला आठवतंय का? राहिलं नाही म्हणजे मग ते तुमचे असे कारणच असतात, काय करायचं नाही काय नाही काय नाही, मग कशाला जायचं तिथं? माणूस नाही जावायचं म्हणलं काय तिथं जायचंय? तेव्हा आठवतंय का तिथं मी राहिलोय मोकाय म्हणून? मग तुम्हाला असं पलंग टांगा सांगते तिथं झोपायला सांगते नाही का? मी कुठं म्हणतोय पलंग टांगायचंय? मग अरे काय असेल ते नियमानेच करा म्हणतोय ना. एकट्याच्या आणखी माझा ती काय नियमात बसती का? ज्याची ज्याची इच्छा असती. मग त्यांच्या ऐपत आमची मग आता मी काय करू त्याला? मी काय दाखवायच नाही मागे. मी तार कळते का तारीवणी म्हणजे किती असेल ती बघ त्यांना म्हणा ग्रॅम मध्ये करा काय असं. सांगते तांब्याची तांब्याची का? फारच येतात काढले हो. काय बरोबर चालते चालते. काय तांब्याची काय ना काय काय लोखाड्याची काहीतरी घाला म्हणा. हॅलो हा पुढे नगरला का? बर 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 मी कुठे खायला चाललो इकडे दाखवून ये ना. मग किती वेळा नेशील? बर बर ये आहे मी तिथे. हा नितीन चौक आता काय म्हणते माझी जेवायला बोलले चालते पुढं घरी पुढं आपण काय बोलले आपण त्यांना काय बोलले हॅलो हा आलाय का पुढचे घे तुझा खाली काय बर 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 ये पुढे दे तर येत असत. हा आलो रोडला ये लवकर ये. चला ना घ्या ना जेवण. थांब ना 5 मिनिट थांब. नितीन येतोय. हाय का म्हणजे ताट करून भूक लागली सर रस्त्याने मला भूक थांब लागली. ना आता यायला आलाय तो जवळ आलाय इथं. तुम्ही जेवून घ्या ताट करून ठेवले तर आपण थांब ना तो सर थांब ना जरा उद्या आम्ही जेवते की आलो पण येतो ना तो 10 मिनिटात. काही थांब करणार येतच. तुम्ही जेवून घेतलं असतं तर तो येत आहे थांब जरा. दुसरं दात कर सर दुसरं दात कर ना. मला मला नाही कळत तुमचं ऐकतच नाही काही. ओके अरे काय तराशे राव काय गाडी बंद पडली माहिती तर पोलिसांनी पकडलं मला. हा मग काय सोपा तराशे आता चप्पल तुटली सगळ्या वादेत तेव्हा उशीर झाला. मग काय करावं इथं मला पोटात कावळे वाढायला लागले की बायको मध्ये जेवून घे आणि तो लावले एवढा वेळ लागत असतो नको घे तू ते तांबे घे आणि त्यात व्यवस्थित आदू कर लवकर टाकायचं देवाला गेले काढले बाबा रे. हा मी सगळं झालं मी रेडी. चल भूक लागली. वडापाव घेतला मागा ठेवलाय मी. तुला कावळे वाढायला लागले तर वडापाव घेतला मागा दिला खाल्लंच नाही काय. आता मोठ्याने म्हणलं काय खायचंय आणि तुझी वाट बघत बसले तासभर. खाऊ बोल तिकडे मोकार फायरिंग व्हायची. हा फायरिंग व्हायची. अरे ते चौकात नाही का चांदणी चौकात काय भोले पोलीस जमा झालेले 10-15 पोलीस कसलीच गाडी सुट्टी देत नव्हती. मला सुद्धा तिथं काय चोरी झाली काय? चोरी काय तू माहित नाही ते त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं असतं त्यांना. टार्गेट पण तू यायचं ना कोणून तरी साईडने ते पलीकडून असं दर लोकच काय सोडले आधी एक तर लायसन नाही फिक्सन नाही. मग त्यांनी कसं कसं सोडले पैसे घेतल्याशिवाय सुट्टी नव्हती. मग काय झालं मग आलो तर काय करणार. चल इकडे हा जेवायचंय आपल्याला काय काही मला करीन. भूक लागली मला लय म्हणे जेवायचीच नाही आता. मग काय ते असू मॅम घेऊन घेण्याची आलाय का? हा डोळे बघ कशी झाले तो ओरड मकर काय नाही ते आता मारतो बघ कसं सुटी देणार नाही. मस्त झालं खाऊन बघ ना खाऊन दे ना मग दम काढणार लिंबू ठेवून पिळून दे जरा. उतरायला बसलाय म्हणून होतंय जरा लिंबातल्या बिया काढून दे.
ओके नाराज करा ना तुला सर ते नाही नाही काय नाही तुला आज येईल ना जाणतो बस ना जरा खा ना तू वाटा वाटा तुझा कालच्यापासून जेवलं नाही वाटतंय सासवडे लिहायचं म्हणजे जेवण नाही सकाळ सगळं नाही इकडे निघालं की असंच करीत असशील ना घर जेवायचं ना हा पहिल्यांदा झालंय असं पहिल्यांदा झालंय तुझ्यामुळे झालंय तुला असं ताव आणला होता तुझ्यामुळे झालंय ती काय उलट तुझ्यामुळे झाला जेवायला आता पण जेवण बसला असतो तू विचार कर दोंड्याला हे असलं की करायला लागले तू ती लोकांचं जाऊन मरू दे हा तुझ्यापासून सगळं बदल करायला राम राम काय करायचं आपल्याला काय बोलता राम म्हणे इकडे जवळ जवळ या बरं काय झालं काय काय गेलतो दोंडे घाट गेलतो सासरवाडीला टायर फुटलाय काय बघा आपण टायर फुटला जवळ या बघा तिथे वारं झाला काय करता मग आता फलावं लागेल फळाला पण दोंडा मागा फोडला ना आम्हाला दोंडा लगेच हा ना गाडीचं काय संबंध आहे माझं दोंडा खायला गेल्यामुळे सारं झालं ना म्हणजे काय असं का काही दगड घाल होते काही येतात त्यावर गाडी टायर फुटला टायर फुटला दोंडे खायला गेलं टायर फुटला ना नको जाऊ पण लगेच सारा दोंडे खायला तिकडे तुम्ही गावात गेले टायर फुटला असतं मग बरं नसतं म्हणजे गावात गेलं टायर कसं फुटला असतं तसं बरं जाऊ दे आमचं आपली पिशी आणायची चल पाण्याची बघा पाणी आहेत नाही का हा पाणी कोणत्या पैसा लागतो पाहा दोन घ्या डबल चॅनल घ्या झालंय रे या ना इकडून या ना इकडून बरं ब्रेक दाबा सगळं तुझ्यामुळे झालं नको म्हणलं टायर बी खोलत आहे पाहुण्याचं घर होतं म्हणून जमलं काय बघा ते टायर बी खोला सगळ्या तारात झाल्या जाऊ द्या टायर आपण जाऊ द्या टायर नाही टायर भेटत ना गावात तुमच्याकडे गाडी द्या उद्या सकाळ आणून दे आणि टायर बी आणू जमून त्या गाडी घेऊन चहा पाणी बरोबर चहा पाणी वगैरे दिवस नवा आमच्या बी गुरु घेऊन वळले कुणी ते सांगा घरी आहे का घरी कोणी नाही ना घासायला गेले खाली सगळी बरं जाऊ दे पाणी द्या थोडं पाणी द्या पाणी घ्या जातो आमचं पाणी घ्या ना आम्हाला गाडी द्या जाऊन द्या आम्हाला गाडी आहे तिकडे लावलेली बरोबर पाणी घ्या थोडं पुढे तिकडे पलीकडे आहे गाडी हा बरोबर बरोबर जातो आम्ही घेऊन चालते आणू ना आमची मग टायर दे मम्मी मध्ये काय भाडं दिलं पाहुणे सगळं हात देऊ ती पोळ्या फिळ्या कोण खात मला तिकडे पोळ्या खाल्ल्या मला बिघडत पडतो माहिती ना मी कधी आपली तरी खाल्ल्या का हा काय केलं मटण एक कोंबडी खाल्ली याच्यावर काय खाईल ती म्हणते ती लगेच म्हणते कोंबड्या असतात का ती पोळ्या असतात खोरडा काय कोणासाठी ठेवला ही काय मटण नसतं ना लोकांसाठी बदलायला चालू कर हा माझ्यापासून लोक कोण नसून खाते मला काय माझ्यापासून बदल असं ते खाऊनच नाही मला खायचंय तिकडं सगळा बदल हा लोकांचं काय घेणं आपल्याला काय पचतंय आपण काय खातोय बघायचं आहेत ना तिथं कोंबड्या 100 कोंबड्या मला काय करायचं पोटाला मला मटण पाहिजे पटत असेल तर येतो नाही तर येणार नाही मग जाऊन दे असं एवढंच हा नाही ते घेते खुराडा बांधून अजून काय गोटा बांधून घेते नाही बैमुगा शेंगा घेते काही घेते म्हणतात का जरी काढून घेतलं तर म्हणतात का 2 पोते घेऊन जा तेव्हा इकायच असतं त्यांना असं सुचलं पाहिजे बाजरीच म्हणतो नाही बाजरी काटून घेतली पण दिली का बाजरी खायला नाही नको आपल्याला आपलंच बरं म्हणतो ना नको
कोंबड्याच ठीक आहे नाही का खोरडा एवढा खोरडा आहे इकायला मी एक कोंबडी याच्यावर काय कोंबडीतलं ते नाही खाणार का माझ्याच नावाने माझ्या नावाखाली तीच खाणार आहेत ना हा ते चोपणार आहे सगळं हा मी किती खाणार आहे 2 पीस लय झाले मला पण अख्खे ते वडी देत ना हा काय केलं होतं मटण केलं काय बिघडलं हा मग अश्विन म्हणजे हा खबर करू चला तिथवरती या हा त्यांनी नाही केलं मी करून घालते बस असं म्हण हा, ते तसं होत असलं तरच हे नाही येणार अरे ती खाल्ल्याला जर लगेच निघालं आणि ही राहिलं ना आपलं मी तुला सांगतो की असले सवयीत म्हणून मी एक येत नाही हा दिवाळीला येतेस तर म्हणजे कधी मुक्काम केल्याला आठवतंय का पण तुझ्यामुळे आता दोंडायला आलोय मुक्काम करायला अंगठी पिंगठी काय असेल ते सगळं करायला सांग तर मुक्काम करेन नाही तर मी येणार नाही तरच येतो मुक्कामचा विषय तुला कधी उभ्या उभ्या सोडलेलं आहे त्यासाठी मी येत नाही मला करमत नाही असं गुदमारल्यागत होतं मला तुला सांगितलं होतं मगाशी मी असं झालं पाहिजे थोडं नाही तिथे गेले अजिबात माझ्या डोक्यावरून जात सगळं कर मी आता लगेच चालू पासून करायचं चालू कर ना अँगल बदल पण जायचंय म्हणून हा एंडच करा ना डायरेक्ट आल्यापासून एंड करा परत तेच होऊन जाईल ना तीन होऊन परत हा आता हे अँगलला तू फ्रेश दिसते त्याचं वन साइड दिसते आता डायरेक्ट फ्रंट दिसते दोघं